1.5 लाख शेतकरी हे काजूचं शेती करतात. जवळजवळ 2 लाख टनापर्यंत काजूचं उत्पादन ह्या 3 जिल्ह्यामध्ये मिळून होतं. आणि सातत्याने या काजूला भाव न मिळाल्यामुळे किंवा आफ्रिकेतून, बाहेरच्या ब्राझीलमधून, इतर देशामधून काजू स्वस्त आयात केला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाला तोंड द्यावं लागतं. यावर यावर्षी एक तोडगा काढण्यात आला आणि अनेक दिवसाची अनुदानाची मागणी यावर्षी महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही लावून धरली. कॅबिनेटच्या बाहेर आपले आमदार नितेशजी राणे, मी स्वतः आम्ही हा विषय लावून धरला. तर कॅबिनेटमध्ये आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी हा विषय लावून धरला आणि परवाच्या कॅबिनेटमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनुदान म्हणून 10 रुपये किलोच्या मागे देण्यात यावे, अशा प्रकारची सुरुवात कोकणामधल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. आता हे अनुदान सहकार आणि पणन खात्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती पीक पाण्यामध्ये काजूच्या झाडाच्या लागवडींची नोंद आहे आणि जे बाजारामध्ये आपला काजू विकतात त्या विक्रीच्या पावत्या, अशा प्रकारची योजना सरकार आता पुढच्या 15 दिवसामध्ये जाहीर करेल. त्याचा GR निघेल.